4 महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याने चाकूने भुसकून तिचा खून केल्याची घटना सरनौबतवाडी तालुका करवीर येथे घडली. समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे वय 23 असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी सतीश यादव वय 27 याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आज दुपारी 12:30च्या सुमारास हा प्रकार घडला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की समीक्षा उर्फ सानिका हिचे 2019 मध्ये लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणाशी लग्न झाले होते, पण 6च महिन्यात दोघांनी वादामुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे. दरम्यान सानिकाने तिची मैत्रीण आयुषी अंपले मूळ तेलंगणा हिच्यासोबत इव्हेंट मॅनेजमेंटची कामे सुरू केली होती. त्यातून तिची ओळख सतीश यादव याच्याशी झाली. तिघेही गेले 4 महिने सरनौबतवाडीत फ्लॅटवर राहत होते. लग्न, बारसे, जावळ यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन तिघांनी एकत्रितपणे घेतले होते. त्यासाठी लागणारे साहित्यही खरेदी करून ते सरनौबतवाडीतील फ्लॅटवर आणले होते. यामुळे कसबा बावड्यातून सानिका ही आई व बहिणीपासून वेगळी सरनौबतवाडीत फ्लॅटवर राहू लागली. पण काही दिवसांपासून सतीश तिला लग्नाची मागणी घालत होता. सानिकाला त्याच्याशी लग्न करायचे नसल्याने दोघात वाद झाला होता. दरम्यान लग्नाचा सीझन संपल्याने फ्लॅटचे भाडे देणे तिघांना परवडणारे नव्हते. यामुळे त्यांनी फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला. 4 दिवसांपूर्वी त्यानं फ्लॅट सोडला, पण त्यांचे साहित्य तिथेच होते. घरमालकाने हे साहित्य घेऊन जाण्यासाठी आज सानिकाला फोन केला. यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सानिका व आयुषी फ्लॅटवर गेले. यानंतर अवघ्या 10च मिनिटात सतीशही इथे आला. यावेळी तेथे सतीशचा सानिकासोबत वाद झाला. यावेळी आयुषी साहित्य भरत होती. इतक्यात सतीशने स्वतः जवळील चाकू सानिकाच्या छातीत खुपसला. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून मैत्रीण आयुषी हॉलमध्ये पोहोचली. मात्र सतीश फ्लॅटला बाहेरून कडी लावून पळून गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन सानिका जागीच कोसळली. फ्लॅटला बाहेरून कुलूप असल्याने आयुषीने आरडाओरडा सुरू केला. सानिका कोसळल्याने तिच्यावर उपचारासाठी आयुषीची धडपड चालू होती. तिने सानिकाच्या एका मित्राला फोन करून माहिती दिली. तो तातडीने फ्लॅटजवळ दाखल झाला. त्याने बाहेरून लावलेली कडी काढली व सानिकाला एका खाजगी रुग्णालयात नेले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला CPR मध्ये आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, करवीरचे पोलीस अधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर पथकासह CPR मध्ये दाखल झाले. एका पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला, तर स्थानिक गुन्हे शाखेसह 5 वेगवेगळी पथके हल्लेखोराच्या मागावर पाठवण्यात आली आहेत. दरम्यान सानिकाची आई, बहीण, मैत्रीण घटनेची माहिती मिळताच CPR मध्ये दाखल झाल्या. सकाळीच घरातून बाहेर पडलेल्या सानिकाचा मृतदेह पाहण्याची वेळ आल्याने तिची आई, बहीण यांना मानसिक धक्का बसला. तिच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. संशयित सतीश यादव हा 2 वर्षांपासून शिवाजी पेठेत राहण्यास आला होता. तो येथे एका क्लबमध्ये काम करत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेले 4 महिने सानिकासोबत तो लिव्ह इन मध्ये राहत होता, पण तिने यापुढे सोबत राहण्यास नकार देताच त्याच्याकडून सानिकाला त्रास देण्यास सुरुवात झाली. अखेर याच वादातून त्याने सानिकाला संपवले. सानिकाच्या वडिलांचे 6 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. कसबा बावडा येथे तिची आई, बहीण, भाऊ राहतात. आई मासे विकून घर चालवत होती, तर सानिकाने गेल्या काही महिन्यात इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जम बसवला होता. 4 दिवसांपूर्वी सतीशसोबत वाद झाल्याने ती घरी परतली होती. कुटुंबियांसोबत बोलताना आईला यापुढे मी घर चालवेन, तू काळजी करू नको असा विश्वासही तिने दिल्याचे बहिणीने सांगितले.